राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड तळगाव पिरळ मार्गावर अवैध गौण खनिज वाहतूक सुरू आहे। महसूल विभागाने मोठी कारवाई करत 3 ट्रक जप्त करून लाखोंचा दंड वसूल केला। तहसीलदार अनिता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली। दुर्गमानवाड परिसरात अवैध उत्खनन आणि वाहतुकीबाबत सातत्यानं तक्रारी येत असल्यानं महसूल विभागानं विशेष लक्ष केंद्रित केलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर तहसीलदार देशमुख यांनी आपल्या पथकासह रात्री गस्त घालत सापळा रचला। यावेळी विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणारे 3 ट्रक पकडण्यात आले। संबंधित वाहनांवर तत्काळ कारवाई करत लाखोंचा दंड आकारण्यात आला। या कारवाईत मंडलाधिकारी संजय गीते, राजकुमार कोरे तसंच ग्राम महसूल अधिकारी विश्वास शेणवी यांनी सहभाग घेतला। महसूल विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध खनिज तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। दरम्यान दुर्गमानवाड परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। महसूल विभागाकडून सातत्यानं कारवाई करूनही तस्कर बिनधास्तपणे विनापरवाना वाहतूक करत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींकडून होत आहे। याबाबत तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलं की अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून सातत्यानं कारवाई सुरू राहणार आहे। संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तर परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आणि अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थांकडून होत आहे।